नमस्कार, माझे नाव प्रतीती सागर पेंडकर. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव वीर जिजामाता, त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे. शिवरायांना 7 पत्न्या होत्या. त्यातील एका पत्नीचे नाव सईबाई. त्यांना 3 कन्या व 1 पुत्र होता. ते लहानपणापासूनच खूप शूर व चतुर होते. त्याचबरोबर त्यांचे मावळे सुद्धा खूप शूर व चतुर होते. त्यांनी पहिला गौरणागड जिंकून आपल्या स्वराज्याचे तोरण बनले. तर तुम्ही त्यांच्या मावळ्यांचे कार्य ऐकाल तर ऐकतच राहा. बाजी प्रभू देशपांडे घोडचिंगला लढवता धारातीर्थी कोसळले. मुरारबाजी देशपांडे दिल्लीर कामाच्या युद्धामध्ये मरण पावले. शिवाजी महाराजांनी शिवरायांवर होणाऱ्या तलवारीच्या वाराने वाचवले. असे हे शिवरायांचे मावळे. शिवरायांना त्यांचा अपमान झालेला कधी सहन होत नसे. ते औरंगजेबच्या 50व्या वाढदिवसाला गेले. त्यांचे मावळे रांगेमध्ये उभे करते. शिवरायांना पाठी उभे केले. शिवराय म्हणाले, आम्ही महाराष्ट्राचे राजे, आपल्याला पाठी उभे केले, हा तर आपला खूप अपमान झाला. म्हणून ते लगेच महाराजा भयात पडले. म्हणून मग त्यांना कळाले की आपल्याला औरंगजेबच्या मावळ्यांनी वेरूळ ठेवलेले आहे. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. शिवरायांना एक युक्ती सुचली. त्यांनी पोटात भरण्याचे सण केले. मग त्याच्या मावळ्यांनी त्यांना मिठाईच्या पेट्या पाठवायला सुरुवात केली. औरंगजेबच्या माणसांनी त्यांना तपासायला कंटाळा आला. ही बातमी शिवरायांना कळाली. मग लगेच शिवराय आणि संभाजीराजे एका पेटीत बसले आणि त्यांच्या जागी ते सुखरूप बसले. आणि त्यांच्या बरोबर 2 स्वामिनिष्ठ त्यांचे मावळे होते. ते एकाला झोपवले, एकाला पाय चेपायला गेले. त्यांना सुद्धा एक युक्ती सुचली. ते दोघं म्हणाले, आम्ही शिवरायांसाठी औषधे आणायला जात आहोत. आणि ते सुद्धा त्यांच्या जागी सुखरूप बसले. अशा 2 त्याला माझ्या खोटी खोटी